वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक। वैष्णवीचा दीर सुशील हगवणे ही अटकेत। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचे अतोनात हाल। गेल्या 6 दिवसांमध्ये वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबांकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसबडे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। आरोपी करिश्मा हगवणेचा मंत्री आदिती तटकरे आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो व्हायरल। अटकेत असलेली आरोपी करिश्मा हगवणे ही वैष्णवीची नणंद। मुंबईत पालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन 150 राबवणार। देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। बीएमसी निवडणुकीमध्ये 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70-75 संभाव्य उमेदवारांची तयारी। सूत्रांची माहिती। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। मतीन मणियार या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। ऑपरेशन सिंदूरबाबतच्या खासदार शिष्टमंडळामध्ये प्रियंका चतुर्वेदींची निवड। ठाकरेंना अंधारात ठेवून चतुर्वेदींनी परस्पर स्वतःची वर्णी लावल्यानं ठाकरेंचा नाईलाज। पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल असेल। 22 मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मोदीजी पोकळ भाषणं देणं बंद करा। दहशतवादाबाबत पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला? तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उसळतं? राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी सोमवारी नागपुरात। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवास भूमिपूजन कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 26 मे ते 29 मे पर्यंत रशिया दौऱ्यावर जाणार। ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल यांचा पहिलाच दौरा असल्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7,550 रुपये हमी भावानं तुरीची खरेदी सुरू। नाशकातील जिंदाल कंपनीतील आग 4 दिवसांनंतरही धुमसतीच। आगीची झळ बसल्यानं आजूबाजूची 4 गावं रिकामी करण्यात आली। शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 1,01,00,000 विद्यार्थ्यांना 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार। उरणमध्ये खोल समुद्रात मासेमारी बंदीचे आदेश। वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी। मान्सूनपूर्व पावसामुळे बुलढाण्यामध्ये भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल। मान्सूनपूर्व पावसानं लातूरला झोडपलं। औसा शहरातील काझी गल्लीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। स्थानिक रहिवाशांमध्ये संताप। मान्सूनपूर्व पावसामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये 107 घरांची पडझड तर इमारत दुर्घटना, वीज आणि झाडं पडून 15 दिवसांमध्ये 16 जणांचा मृत्यू। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार। राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा। काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस सुरू। सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये धुक्याची चादर। गगनबावडा घाटातील नयनरम्य दृश्य।